आग लागली असा आवाजानं जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार। जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या, 7 ते 8 जण ठार। जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात घडल्याचे वृत्त समोर आले असून या घटनेत 6 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व रेल्वे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत। जळगावहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या। मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने त्यांना चिरडल्याची घटना दुर्दैवी घडली। जळगावमधील परधाडे गावाजवळ हा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती आहे। जळगावहून एक्सप्रेस निघाली होती, परधाडे गावाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडतात तशा ठिणग्या उडाल्या होत्या। तेव्हा ट्रेनमधील एका प्रवाशांनी आग लागली असं बोलल्यामुळे रेल्वेतील काही प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या। मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेस येत होती, त्या एक्सप्रेसखाली चिरडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेत अंदाजे 9 ते 10 लोक रेल्वेखाली चिरडल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे। एकाच डब्यातील लोकांनी ह्या उड्या मारल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। दरम्यान जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत। जखमींना मदत कार्य सुरू झाले आहे। रेल्वे प्रशासन आता घटनास्थळी पोहोचलं असून घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात येत आहे। जळगावच्या खासदार स्मिता वाघ याही घटनास्थळी रवाना झाल्या असून त्यांनीही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत सूचना केल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती, 6 ते 8 जण जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। घटनास्थळी 8 ते 10 रुग्णवाहिका पोहोचल्या असून जिल्हा वैद्यकीय अधिकारी व रेल्वेचे अधिकारीही मदतीसाठी प्रयत्नशील आहेत। जळगाव जिल्ह्यातील 3 रुग्णालयांना आपण सक्रिय राहण्याचे सांगितले असून ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात जखमींना मदत करण्यात येत आहे। प्रांताधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 6 ते 8 जण रेल्वेखाली आल्याची माहिती आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, जळगाव।